मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, काल तुम्ही बघितलं की नंदिनीच्या चोर रोटीचा कार्यक्रम सुरू आहे. आर्या पण तिथे आली आहे, पण नंदिनीला मात्र खूप असं गिल्टी फील होत असतं की ती प्रेग्नंट नसून सुद्धा या चोर रोटीला बसली आहे. आणि आतापर्यंतचा तिचा प्रवास ती आठवतीये. चोर रोटी सुरू असताना नेहमीप्रमाणे मालिकेत फ्लॅशबॅक दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. तर बघा, आता नंदिनी आणि जीवाचं आयुष्य एका वेगळ्याच टर्न आणि ट्विस्टवर येणार आहे बरं का प्रेक्षकांनो. तुम्हाला येणाऱ्या भागांमध्ये आता दिसेलच. मजा आली आजचा एपिसोड बघताना. आता या सीन मध्ये आपण बघतोय की आर्या नंदिनीची चोरोटी भरायला समोर येते आणि तिच्यासाठी गिफ्ट देते. त्यावर मानिनी म्हणते, आर्या, हे गिफ्ट तू नंदिनीसाठी आणलंय ना, म्हणजे होणाऱ्या बाळासाठी तर नाही ना आणलं? आर्या म्हणते, नाही नाही. त्यावर वसुआत्या म्हणतात, अगं राहू दे ग बाई, मानिनी आणलं ना तिने गिफ्ट, मग राहू दे की नंतर ठेवून देऊयात अडगळीच्या खोलीत. असं मुद्दाम टोमणा मारतात सगळ्यांसमोर. रम्या लागते हसायला. आणि मग जीवा आणि नंदिनीला आठवतं की त्यांना आर्याच्या हातात धागा बांधायचा आहे. आणि मग आर्या तिथून जात असते तेव्हा मानिनी म्हणते, अगं थांब बेटा, अगं नाश्ता करा सगळेजण. अरे आशा घेऊन आली बघा गरमागरम वडे. आणि आता हे सगळे नाश्ता पाणी सर्व करतात. आणि मग हळूच जीवा नंदिनीच्या कानात हळू सांगतो की अडगळीची खोली. मग नंदिनीला कळतं काय कळायचंय ते. मग मानिनी नंदिनी जवळचे सगळे गिफ्ट आवडते सावरते आणि मग नंदिनीला असं बाजूला नेतात. ते तोवर आता जीवा आणि आर्या दोघे जण तिथलं सगळं एन्जॉय करतात बरं का, गरम गरम खाणं. आणि मग ते सगळं पार्ट बघतो जे आपण प्रमोद बघत होतो ना 4-5 दिवसापासून, ते दाखवलंय. वडे गरम असतात बरं का, आणि गरम गरम वडे आर्याला खाता येत नसतात. आता ती एक वड्याचा घास जीवाच्या तोंडात टाकते आणि एक स्वतः खाते. कुठलाही मॅरिड माणूस तिसऱ्याच बाई बरोबर असं करतोय म्हटल्यावर कोणालाही खटकणार, संशय येणारच. तसंच जीवाच्या भावाला म्हणजे पार्थला संशय आलाय आता जीवाचा. आणि हे दोघं हे असलं काही करताना पार्थ बघतो आणि त्याला धक्काच बसतो. बरं एवढंच नाही, वडे खाणं झाल्यानंतर जीवा आता आर्याला खोलीत घेऊन जाताना पार्थने पाहिलंय. हे सगळं पार्थला खूप खटकतं आणि त्यांनी खूप वेळ दाखवलंय बरं का प्रेक्षकांना. अगदी म्युझिकल ऐकवलंय आपल्याला. जीवा आणि आर्या वडे खातात. पार्थ त्यांच्याकडे सारखा बघतोय. आता पार्थ आर्याला घेऊन जातो आणि पार्थला सॉरी जीवा आर्याला घेऊन जातो आणि पार्थला ते बघून धक्काच बसतो की ही काय भानगड आहे. बरं, पार्थ आता ते सगळं सीन बघत बघत पुढे चालत असतो आणि अचानक त्याचा पाय रम्याच्या पायावर पडतो, चुकून पडतो. पण आता रम्या खूप विभळते कारण ऑलरेडी तिचा पाय दुखेरा आहे ना. मोठ्याने शकवात्या पण आरडाओरडा करायला लागतात. काय रे पार्थ, मुद्दाम करतोयस ना तू हे सगळं? तुला माहिती होतं ना माझ्या रम्याचा पाय दुखतोय म्हणून? मुद्दाम तू पाय दिलास ना तिच्या पायावर? बरं, त्यातनं वसुआत्या त्याला टोमणा मारतात. आधी तिचं मन दुखवलं आणि आता तिचा पाय दुखवतो का? काव्या मग म्हणते, आशाताई जरा पाणी गरम करायला ठेवा बरं, रम्याचा पाय शेकून द्या म्हणजे तिला बरं वाटेल. आणि आत्याबाई, त्यांनी मुद्दाम नाही केलं बरं का. काव्या आता वसुआत्याला टोमणा मारते, ते रम्याच्या पायाबरोबर तुमचा घसा पण शेकता का आत्याबाई, बरं वाटेल. वसुआत्या म्हणते, गप्पा बस ना काव्या, बाहेरच्यांसमोर मला तमाशा नको करायला लावू. मग रम्या म्हणते, आई जाऊ दे, सोड विषय. आणि मग रम्याला घेऊन वसुआत्या आतमध्ये जाते. आणि मग पुढे बघा यांचा काय तमाशा होतो. पार्थ मात्र सरळच चाललाय नीट जीवा आणि आर्याच्या मागे मागे. त्यातनं नंदिनी आता तिच्या आईशी बोलते बरं का. आता या शारदाताई म्हणतात नंदिनीला, काय ग, ही आर्या अचानक कशी काय आली आणि तीच तुमची डॉक्टर आहे? काय ग हे सगळं काय आहे नंदिनी? नंदिनी म्हणते, अगं ये आई, तू टेन्शन नको घेऊ आता आर्याचं. आर्या खूप बदलली आहे, ती सुधारली आता. आई, तुला माहिती नाही पण आर्या आम्हाला आता देवासारखी भेटली आहे. त्यावर शारदाताई म्हणतात, आर्या देवासारखी भेटली म्हणजे? आणि तसंही नंदिनी, तू आणि जीवा घरच्यांशी जे असं हसून बोलून वागताय ना, मला असं वाटतंय की बेटा तुम्हाला त्रास होत असेल ना, म्हणजे तुम्हाला घासही घशाखाली उतरत नसेल ना ग, त्रास होत असेल ना? अगं नाही, म्हणजे असं मला वाटतंय बरं का नंदिनी, पण तसं तर दिसतच नाहीये. पण तू 9 महिन्यानंतर या खोट्या प्रेग्नन्सीचं काय करणार आहेस? सांग ना, काय करणार आहेस तू? कुठून आणणार आहेस बाळ? नंदिनी म्हणते, आई बाळ येणार आहे, माझं आणि जीवाचं बाळ येणार आहे, तू त्याची काळजी करू नकोस. आता शारदाताईंना धक्काच बसतो नंदिनी हे बोलते तेव्हा. नंदिनी अगदी खूप उत्सुकतेने सांगत असते, आई अगदी माझ्यासारखं दिसणारं, ह्यांच्यासारखं असणारं बाळ येणार आहे. अगं जीवांचा मूड किती छान झालाय पाहिलं ना तू? माझं गमावलेला नवरा, माझ्या बाळाचा बाबा मी परत मिळवलाय आई. अगं तुला सांगते मी, आमची सरोगसी सक्सेसफुल झाली आहे. त्यावर शारदाताई म्हणतात, बापरे, सरोगसी सक्सेसफुल, बाळाची आई कोण आहे नंदिनी? नंदिनी म्हणते, बाळाची आई आर्या आहे. त्यावर शारदाताई म्हणतात, बापरे, आर्या सरोगेट मदर आहे. तरीच तरीच जीवाचं आणि आर्याचं एवढं चांगलं पटतंय. नंदिनी, आर्या आणि जीवाचं काय चाललंय ग नक्की? आता या आईने नंदिनीच्या डोक्यात संशयाचं भूत पेरलं, पण तरी अजून तरी नंदिनीला काही विश्वास बसला नाहीये बरं का. आता इकडे पार्थ हळूहळू त्या जीवाच्या खोलीकडे चाललाय आणि विचार करतोय काय चाललंय जीवा आणि आर्याचं. इकडे आर्याला अडगळीच्या खोलीत आणलं बरं का जीवाने. आर्या म्हणते, जन्मजय, इथे का आलोय आपण अडगळीच्या खोलीत? काय आहे इथे, लपून छपून का आणलंस?
जीवा म्हणतो, "हे बघ आर्या, मला आणि नंदिनीला जे करायचं ना ते सगळ्यांसमोर नाही करता येणार." आर्या म्हणते, "काय करायचंय तुम्हाला?" जीवा म्हणतो, "मला आणि नंदिनीला तुला सुरक्षा कवच धागा बांधायचा आहे." आर्या मोठ्याने हसते आणि म्हणते, "सुरक्षा?" म्हणजे तिला विश्वास नसतो. तेव्हा जीवा म्हणतो, "अगं आर्या, दिस इज सीरियस. हसू नकोस. अगं, आमच्या घरी ना जरा मिसकॅरेजची पद्धत आहे. त्यामुळे माझ्या आईने आमच्या घराण्याच्या एका गुरुजींकडनं धागे आणले होते काव्यासाठी आणि नंदिनीसाठी. काव्याचा धागा कुठेतरी पडला होता म्हणून नंदिनीने तिच्या हातातला धागा काव्याला बांधला. त्यामुळे काव्याचं बाळ सेफ आहे. पण आम्ही मात्र आमचं आयुष्यातलं सुख गमावलं गं." त्यावर आता आर्या म्हणते, "आय एम सो सॉरी. राग नको मानूस. म्हणजे मला ना ॲक्चुअली अशा धाग्या-दोऱ्यांवर विश्वास नाहीये." जेव्हा म्हणतो, "अगं माझाही नव्हता. मी पण तुझ्यासारखाच हसत होतो. पण मग आमचं नशीब आमच्यावर हसलं गं." असं तो जेव्हा बोलत असतो तेव्हा समोरच आर्याला काहीतरी दिसतं असं हलताना वगैरे. असे एक पांढरा कपडा असतो आणि त्याखाली काहीतरी मोठं वस्तू आहे असं तिला दिसतं. मग जेव्हा ते पांढरा कपडा उघडून तिला दाखवतो, खाली पाळणा असतो. जीवाने आणलेला तो पाळणा बघून या आर्याला आश्चर्यच वाटतं. इकडे आता पार्थ गेलाय बरं का या जीवाच्या रूममध्ये. आज सगळा हाच सस्पेन्स तुम्हाला दाखवलाय त्यांनी बरं का प्रेक्षकांनो. पार्थ आता तिथे जातो जीवाच्या रूममध्ये, इकडे-तिकडे बघतो पण जीवा कुठेच नसतो. आता त्याला असं वाटतं की जीवाला फोन करून बघावं, हा गेलाय तरी कुठे? मग आता त्याचा फोनच नेमका गायब असतो पार्थचा. त्याचा फोन तो विसरून आलेला असतो म्हणून तो पुन्हा त्याच्या खोलीत जायला निघतो खाली. आता हे सगळं थरार दाखवलंय बरं का आज त्यांनी प्रेक्षकांनो. हा जातो, तो जातो, मग ते ढंगचिक-ढंगचिक म्युझिक वाजतं. खाली येतो तो, तर समोर नंदिनी असते. आता त्याला समजत नाही नंदिनी समोर सांगावं का जीवाबद्दल, तो आर्यासोबत वर गेला वगैरे वगैरे. थोडा कन्फ्युज होतो तो. मग पुन्हा नंदिनी आणि तिच्या आईचं बोलणं दाखवलंय. नंदिनी म्हणत असते, "आई तू काही पण बोलतेस हा. अगं ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत." त्यावर शारदाताई म्हणतात, "आता जीवा आणि आर्या वर कशाला गेले मग?" नंदिनी म्हणते, "अगं आई सगळं सांगते तुला. अगं आर्याच्या हातात आम्हाला सुरक्षा कवच धागा बांधायचा आहे. सगळ्यांसमोर नाही करता येणार ना म्हणून जीवा आर्याला अडगळीच्या खोलीत घेऊन गेलेत. खरं तर मलाही तिथे जायचंय, मी आलेच पटकन." त्यावर शारदाताई म्हणतात, "ए नंदिनी थांब. तू जे काही करतेस ते पूर्ण विचार करून करतेस ना?" नंदिनी म्हणते, "हो आई, तू इतकं टेन्शन घेऊ नकोस." शारदाताई म्हणतात, "हे बघ नंदिनी, नवरा बायकोच्या नात्याला सुरक्षित ठेवण्यासाठी कुठल्याही सुरक्षा कवचेची गरज नसते. त्यांच्यातला विश्वासच त्यांच्यातला अतूट धागा असतो, लक्षात ठेव." नंदिनी म्हणते, "आई तू खूपच विचार करतेस. तू काळजी नको करूस. मी सगळा विचार केलेला आहे. तू टेन्शन नको घेऊस. डोंट वरी. आलेच हं मी." असं म्हणून नंदिनी आता जीवाच्या आणि आर्याच्या मागे-मागे त्या अडगळीच्या खोलीत जायला निघते. शारदाताईंना प्रचंड टेन्शन आले. त्यांना कळतंय नंदिनीला जे नाही कळते ते त्यांना कळतंय. मला काय सांगायचं ते तुम्हाला कळलंच असेल प्रेक्षकांनो. इकडे पार्थ त्याच्या खोलीत जातोय आणि त्याचा मोबाईल शोधतोय पण त्याला काही सापडेना त्याचा मोबाईल. इकडे आता हा जीवा रडत असतो पाळण्याला बघून. तेव्हा आर्या त्याला म्हणते, "तू रडू नकोस बरं जन्मजय, शांत हो." आणि त्याला मिठी मारते ती जीवाला. तेवढ्यात तिथे नंदिनी येते बरं का आणि या दोघांना मिठी मारताना बघते. पण तिला अजूनही जीवावर विश्वास आहे त्यामुळे ती शंका घेत नाही. ती म्हणते, "जीवा तुम्हाला काय झालं? का रडताय तुम्ही?" आता नंदिनी त्याला विचारल्यावरती लगेच आर्या म्हणते, "मी सांगते तुला नंदिनी काय झालं ते. अगं पाळण्याचा विषय निघाला आणि त्याने मला सगळी स्टोरी सांगितली गं तुमची." मग नंदिनी जीवाचे डोळे पुसते आणि म्हणते, "जीवा रडू नका. आता तुमचे रडायचे दिवस गेले. आता या पाळण्यामध्ये आपलं खरं-खुरं बाळ येणार आहे." त्यावर आता जीवा म्हणतो, "खरंच का गं नंदिनी?" नंदिनी म्हणते, "हो खरंच." आता जीवा आणि नंदिनी एकमेकांना मिठी मारतात तेव्हा आर्या म्हणते, "बरं आपण ज्या कामासाठी आलो ते करूयात का?" आता नंदिनी म्हणते, "अगं हो, हो." आणि मग नंदिनीने तिच्या हातातलं ते सुरक्षा कवच काढलं आणि मग त्या आर्याच्या हातात ते बांधलं. पण तिला आता ते सगळं आठवताना दाखवलं. अरे यार प्रेक्षकांनो, एवढे मागचे सीन दाखवतात या मालिकेत म्हणजे अर्धा एपिसोड मागच्या सीनमध्येच घालवतात ते. आता आर्याला तिने सांगितलं की "आर्या थोडीशी ती घड्याळ मागे करते का? म्हणजे कोणाला दिसणार नाही हा धागा तुला मी बांधलाय ते." मग इकडे पार्थ त्याचा मोबाईल शोधत असतो बरं का या सीनमध्ये. तेवढ्यात काव्या येते आणि त्याला बिलगते आणि गंमत करते. "काय तुम्ही देशमुख घाबरलात का?" तो जरा दचकतो कारण त्याच्या तंद्रीत असतो ना पार्थ. मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा अगदी डिटेल आणि शब्द न शब्द रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. फक्त मी माझी सांगण्याची स्पीड थोडीशी वाढवली आहे. त्याचं कारण तुम्हाला जास्ती बोर होऊ नये ना. तुम्हालाही माहिती आहे प्रेक्षकांनो, सध्या मालिकेचा ट्रॅक फार काही अमेझिंग वगैरे सुरू नाहीये. त्यामुळे मी मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला थोडासा फास्ट सांगते, जेणेकरून तुम्हाला बोर होणार नाही आणि इंटरेस्ट तुमचा टिकून राहील म्हणून. असो, तर आता काव्या अशी बिलगते पार्थला तेव्हा तो दचकतो. तेव्हा काव्या म्हणते, "काय तुम्ही पण देशमुख? मी दिव्या नाही काव्या आहे." आता तो टेन्शनमध्ये असतो तेव्हा काव्या विचारते, "इतकं काय टेन्शन घेतलं? काय झालं तुम्हाला?" पार्थ म्हणतो, "माझा फोन सापडत नाहीये." काव्या म्हणते, "इतकं काय टेन्शन घेताय मग? मला वाटलं काय झालं आणि काय नाही. फोनच सापडत नाहीये ना? ठीक है, आपका फोन ढूंढ के देंगी आपकी घरवाली. धनी तुमचा फोन ठेवलाय तुमच्या उशाखाली." पार्थ पटकन त्याचा फोन घेतो बरं का आणि म्हणतो, "बरं झालं सापडला फोन."
काव्या म्हणते, "काय झालं तुम्हाला पार्थ? किती टेन्शनमध्ये आहात? काही झालंय का? ऑल ओके ना?" मग पार्थ सांगणार असतो बरं का काव्याला, "हे बघा काव्या, नॉट ऑल ओके रे. मला तुम्हाला खूप काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे." तेवढ्यात आता मानिनीने आवाज दिलाय काव्याला. "काव्या." काव्या म्हणते, "आलेच हां, आई आवाज देत आहे." म्हणून काव्या निघून जाते. आता पार्थ खूप चलबिचल करत असतो बरं का, असं त्यांनी दाखवलंय आणि विचार करत असतो, "आता माझा फोन तर सापडला, पण आता रेंजला काय झालंय?" इकडे नंदिनी आर्याला सांगत असते पाळण्याचा इतिहास. ती म्हणत असते, "आर्या, या पाळण्याच्या खूप आठवणी आहेत बघ. आम्ही दोघे खूप रडलो होतो गं. हा पाळणा ना आमची आमची खूप मोठी आठवण आहे. अगं आम्ही ना असं छान लोडचं बाळ करून ना त्याचं बारसं पण केलंय लुटूपुटूचं. आता हे बारसं खरं करून दाखवणं तुझ्या हातात आहे आर्या. या या पाळण्यासोबत आमच्या खूप आठवणी आहेत. खरंच रडलो गं आम्ही, खूप रडलो. पण तुझ्यामुळे आमच्या घरात आता खरा पाळणा हलणार आहे. आमच्या बाळाची काळजी घे हं. आणि आर्या मी तुला शब्द देते, अगं, आमची छकुली जेव्हा येईल ना, तेव्हा या पाळण्यात ठेवायचा मान मी तुलाच देणार." आणि प्रेक्षकांनो, आता तो सुरक्षा कवच, तो धागा नंदिनीने आर्याच्या हातामध्ये बांधलाय. आता तो धागा बांधताना पण त्यांनी तो नाही का, श्रीकृष्णेन सुभद्राये, तो श्लोक पूर्ण ऐकवलाय बरं का आपल्याला तो धागा बांधताना. आणि असाच एपिसोड ते वाढवतात प्रेक्षकांनो. पण आर्याला मात्र आता तिच्या आयुष्यातला सगळा पास्ट आठवतो, जेव्हा नंदिनी हा धागा बांधत असते आणि इकडे पार्थ जीवाला फोन करत असतो. फायनली त्याची रेंज आली आणि तो फोन लावतो. पण जीवाचा फोन त्याच्या बेडरूममध्येच वाजतो. आता तो फोनची रिंग पण पार्थला ऐकू येते बरं का. त्याचं बेडरूम आहे वरती, पण तरी याला रिंग ऐकू आली खाली. लगली तो रिंग ऐकून वर जातो आणि त्या जीवाचा फोन हातात घेतो आणि विचार करतो, फोन तर जीवाने इथेच ठेवलाय. तेवढ्या धुमीत यांचं सुरक्षा ते धागा बांधणं पण झाला इकडे या सीनमध्ये. मग नंदिनी म्हणते, "बरं चला, आता बराच वेळ झाला, निघूयात. कोणाला संशय नाही येणार. एकत्र नको जायला." मग आर्या म्हणते, "हो, हो, एकत्र नको जायला. अगं, कोणी बघितलं तर तुमची ती वसू आत्या, तिने बघितलं नाही म्हणजे झालं बाबा. तू हो पुढे नंदिनी, आम्ही तुझ्या मागून येतो." आता खरं तर प्रेक्षकांनो, नंदिनी आणि आर्या सोबत गेले असतं तर काही बिघडलं असतं का? नाही म्हणजे खरंच सांगा मला, काही बिघडलं असतं का? तिने काय जीवासोबतच जायला हवं होतं का? काही काही म्हणजे काही दाखवतात हं मालिकेत. मग नंदिनी पुढे जाते बरं का. पार्थ आता जीवाच्या रूममध्ये जातो. त्याला काही त्याचा मोबाईल म्हणजे तिथे जीवा दिसला नाही, मोबाईल नुसता वाजत असतो म्हणून तो बाहेर येतो आता त्या खोलीच्या. आणि मग जीवा आर्या सोबत येतात. त्यामुळे पार्थचा संशय आणखीन बळावतो. तो बघत असतो जीवा आणि आर्या सोबत येतात. ते सोबत येताना तो पूर्ण बघतो बरं का पार्थ त्या दोघांना आणि खाली येतात. मस्त एकमेकांमध्ये मिक्सअप होतात. पण पार्थच्या मनामध्ये नाना विचार चालू आहेत. अनेक विचार तो करतोय. म्हणजे काव्याने बोललेलं ते वाक्य त्याला आठवतं आता, की तिला पण छान नवरा मिळावा. म्हणजे त्या आर्याला जीवासारखा, तुमच्यासारखा जसा आम्हाला मिळाला. आणि त्याच्या मनात आता भीती बसली आहे, की जीवा आर्याच्या मागे तर नाही ना लागला, तो तिच्या प्रेमात तर नाही ना पडला. आता तो खूप वेळ त्या दोघांकडेच बघतोय. आज ना प्रेक्षकांनो, त्यांनी एवढाच काय तो सस्पेन्स रंगवलाय बघा. आता ते फोटो दाखवलाय मध्येच नंदिनी आणि जीवाचा आणि या पारची काळजी आपल्याला दाखवली आणि इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला. पण पारच्या मनात संशयाचं भूत पेरलं गेलं. त्याच्या लक्षात आलंय की जीवाचं आणि आर्याचं काहीतरी गडबड आहे, काहीतरी भानगड आहे बॉस. आणि आता पुढच्या प्रोमोत आपण बघतोय की पार्थ विचारतो नंदिनीला, "नंदिनी, जीवा कुठे गेलाय?" नंदिनी आता काहीतरी कारण सांगते. "ते ना मित्रांसोबत गेलेत पिक्चर बघायला." पार्थच्या मनात येतं की हा जीवा मित्रांच्या नावावर काहीतरी वेगळं करतोय का? आणि इकडे जीवा दाखवलाय आर्यासोबत. खूप रात्र झाली आणि ती आर्या अशी त्याला मिठी मारते लाईट गेले म्हणून. आणि काव्या पण पार्थला सहज बोलून दाखवते की आर्या आजकाल कशात बिझी असते कोणास ठाऊक, तिचा फोन नेहमी बिझी येतो. मालिकेचा नवीन प्रोमो पण आउट झालाय बरं का प्रेक्षकांनो. प्रोमोत आपल्याला असं दिसतंय की पार्थने स्पष्टच विचारलंय जीवाला की तुझी आणि आर्याची काही भानगड तर नाहीये ना? आणि काव्याने विचारलंय नंदिनीला की आर्या जीवाच्या प्रेमात बिमात तर नाही ना पडला ताई? अलर्ट राहा हं. आता काय या नात्याचं पुढे होणार आहे प्रेक्षकांनो? काय सरोगसी वगैरे आपल्या डोक्याच्या वरच्या गोष्टी आहेत बाबा. बघावं फक्त आणि एन्जॉय करावं, दुसरं काय. आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक मात्र नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाईचा आशीर्वाद बघा बरं का आपल्या चॅनलवर. चला तर मग टेक केअर मंडळी, उद्या भेटूया.